नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. रेयांश प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवीद भोईर यांच्या 43व्या वाढदिवसानिमित्त 43 किलोचा हेलिकॉप्टर प्रतिकृतीचे केक बनला आकर्षक. जागृती बौद्ध मंडळाचे संस्थापक तथा रेयांश प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवीद भोईर यांच्या 43व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी वाढदिवसानिमित्त भेटवस्तू दिली. महिलांना साडी व छत्री, मुलांना वह्या व पेन, परिसरातील नागरिकांना छत्री वाटप मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. काल दुःखाची घटना घडली. गुजरात ते लंडन जाणारी विमान क्रॅश होऊन प्रवाशांच्या अपघातात दुःखद निधन झाले. त्यामुळे मी माझ्या मित्रपरिवारांनी आणलेला हेलिकॉप्टर केक कापणार नाही, असे नवीद भोईर यांनी आभार व्यक्त करताना सांगितले. आलेल्या सर्व मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी महापौर रुपेश जाधव, माजी सरपंच कमलाकर जाधव, कामनचे माजी सरपंच दिनेश म्हात्रे, सिनियर जेलर प्रदीप पाटील, सरपंच पाये प्रशांत म्हात्रे, नंदकिशोर भोईर, अध्यक्ष जागृती बौद्ध मंडळ, पोलीस आवरे साहेब, PSI सावळे साहेब, वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकळे, महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र होलम, साप्ताहिक जनहित एक्सप्रेसचे संपादक मच्छिंद्र चौहान, आमची मुंबईचे संपादक अरुण सिंग, खासदाराचे PA लक्ष्मण राठोड, लेखक रॉबिन लोपिस, संतोष गायकवाड, नितीन ठाकूर, साप्ताहिक कोकण विकासच्या पत्रकार शहनाज शेख मॅडम, अब्दुल समानी व इतर मान्यवर, परिसरातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाला जागृती बौद्ध मंडळाचे पदाधिकारी, रेयांश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व मेलोडी बीट ऑर्केस्ट्राचे सर्व कार्यकर्ते, त्रिमूर्ती ग्रुप नागले, बिग डॅडी ग्रुप पाये, शिवशक्ती ग्रुप खार्डी यांनी विशेष परिश्रम घेतले. अगदी माझा वाढदिवस बहुतेकांना माहित असेल, 8 जूनला माझा वाढदिवस असतोय. परंतु माझे जवळचे काही मित्र आहेत, पोलीस आपले सहकारी, त्यांना रविवारी येता येत नाही. रविवारी अगदी माझा वाढदिवस आला होता आणि त्या दिवशी ते येऊ शकत नाही. आपल्याला सांगायचं असं वाटतं की अगदी 24 तास हे आपले सहकारी, आपले मित्र, आपले बांधव ड्युटीवर असतात आणि 24 तास ते ड्युटीवर असल्या कारणाने एक दिवस त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांना द्यावा लागतो. आणि तो दिवस सुद्धा मी हिरावून घेतला त्यांच्यासाठी असता 8 तारखेचा रविवारचा, तर त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या फॅमिलीवर अन्याय झाला असता. म्हणून मी खास माझ्या या मित्रांसाठी मी इतर दिवशी ठरवला. आणि माझे जवळचे मित्र आणखीन आहेत, आवारे साहेब, त्यांना मी सांगितलं मी तुम्ही कोणत्या दिवशी येऊ शकता. मग त्यांनी सांगितलं की आम्ही 13 तारीख येऊ शकतो, शुक्रवारी. आणि त्यानुसार ही तारीख आज आपल्या नियोजित तारीख केलेली आहे. पब्लिक बघून मला खूप खरोखर आनंद झालेला आहे. परंतु एक कालच एक दुःखाची घटना घडली की एक गुजरात अहमदाबाद येथून जाणारं जे एअर इंडियाचं जे विमान होतं, ते विमान तिथेच हे क्रॅश झालं आणि